सर्वमंगल्ये शिवेन सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणी नमः. श्री सत्यनारायण देवताय पूजा प्रारंभम. नैरत्यराज ऋषी एकदा पूर्ण सांगितले विचार करून सांगितले. विचारले हे मुनिश्रेष्ठम, कोणत्या व्रताने व तुपाने मनुष्याची इच्छा पूर्ण होतात ते ऐकण्याची माझी इच्छा, पण मला कृपया सांगावे. यावर सुत म्हणाले, मुनिवर नारद मुनींना प्रश्न लक्ष्मी मातेत भगवान विचारले असता विष्णूने नारद दिलेले उत्तर मी तुम्हाला सांगतो. लोकावर दया करावी या हेतूने श्रेष्ठ योनित नारद मुनी फिरत फिरत एकदा मनुष्य लोकात आले. तेव्हा सर्व लोक आपल्या पाप चिंतनाचे अनेक कर्मानुसार दुःख घेऊन कर्मानुसार दुःख भोगत होते. त्यांचे दुःख पाहून त्यांचे दुःख नाहीसे करण्याचे काय साधन आहे याचा विचार करत नारद विष्णू लोकात गेला. तिथे चक्रबुद्ध चक्र धारण करून वामन देव असले ते गौरव भगवानाला पाहून त्यांची स्तुती आरंभ केला. नारद म्हणाले जो वाणी आणि मना यांचे अगोदर अंतशक्तिमान आहे, जो निर्गुण अंतशक्तिमान आहे, सर्व गुण संपन्न आहे जगात जे जे काही तिथे सर्व अगोदर भक्ती दुःख नष्ट करणारे हे नारायणा तुला माझा नमस्कार असो. जो निर्गुण आहे ते कांत आहे, ज्याच्यामुळे मूळ कारण आहे भक्ती दुःख नष्ट करणारे हे नारायणा तुला माझा नमस्कार असो. यावर भगवान विष्णू म्हणाले, हे भक्त नारदा तू येथे कशासाठी आलायचं, तुझ्या मनात काय आहे ते मला सांग, मी तुला सर्व काही सांगणार. यावर नारद मुनी म्हणाले, मृत्यू लोकात सर्व लोक आपल्या पाप चिंतनाच्या कर्मानुसार दुःख भोगतात. आपली जर माझ्यावर कृपा असेल तर हे दुःख नाहीसे करण्याचा सोपा उपाय मला सांगा, माझ्या ऐकण्याची इच्छा आहे. यावर भगवान म्हणाले, लोकांच्या हेतून तू चांगला प्रश्न झालाय, ज्याच्या आचरणाने भयभूत असलेले भयमुक्त होते अशी कथा मी तुला श्रवण करतो. हे अंत्येना पुण्यव्रत असून सर्व लोकात मृत्यू लोकात आजपर्यंत कोणालाच माहित नाही. तुझ्या जवळ माझ्या प्रेमकृपेमुळे मी तुझ्या जवळ आज हे व्रत प्रकट करत आहे. या व्रताला सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. हे सत्यनारायणाचे व्रत विधी पूर्ण आचरण केल्यास सुख म्हणून शेवटी परलोक प्राप्त होतो. भगवानाचे बोलणे ऐकून नारद म्हणाले, या व्रताचे फल कोणते, विधी केव्हा करावी, विधी कसे करावी व ते केव्हा करावे हे मला सर्व सविस्तर सांगावे. यावर भगवान म्हणाले, या व्रताचे दुःख नाहीच होणार, धनधान्याची समृद्धी होते, सौभाग्य व संतती विजय प्राप्त होतो. हे व्रत कोणत्याही दिवशी श्रद्धाभावाने भक्तिभावाने ब्राह्मणास व बांधवास धर्मनिष्ठ सूर्यास त्याच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करावी. केळ दूध साखर तूप रवा, साखर न मिळाल्यास गुळ घेऊन सर्व सव्वा त्याचे नैवेद्य अर्पण करावे. गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा, साखर न मिळाल्यास गुळ घेऊन सर्व वस्तू सव्वा एकत्रून त्याचे नैवेद्य अर्पण करावे. ब्राह्मणास दक्षिणा देवे, जन सत्यनारायणाची कथा श्रवण करावी. नंतर बांधवास ब्राह्मणास भोजन करावे. भक्ती भाव आणि प्रसाद भक्षण करून सत्यनारायणाचे नित्य भजन गायन करावे व श्रवण करावे. सत्य आचरणात ठेवल्याने सत्यनारायण असे केल्याने मनुष्याची सत्यनारायण तत्काळ पूर्ण करतात. तर विशेष कलुगात श्रद्धापूर्ण एकमेव उपाय इति सत्यनारायण महाराज की जय.